नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की बहुवार्षिक चारा पीक म्हणजे लसूण घास याबद्दलची माहिती. मग लसूण घासाची लागवड कशी करावी, त्याचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसं करावं, आंतरमशागत कशी करावी, कापणी कशी करावी आणि त्याचं उत्पादन याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत. कारण दूध उत्पादनासाठी तुम्ही जर बघितलं असेल तर हिरव्या चाऱ्याला किंवा चारा उत्पादनाला फार महत्त्व आहे. आणि त्या दृष्टिकोनातून चारा पिकांना म्हणजे कुठले अनेक प्रकारचे चारा पिकं आहेत, त्यापैकी हे जे पौष्टिक असं द्विदल चारा पीक ज्याला म्हणता येईल ते लसूण घास, त्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. लसूण घास हे बहुवार्षिक असं चारा पीक आहे. त्यापासून वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होत असते आणि लसूण घासाचे 3 वर्षातून 2 वेळा बीजोत्पादन घेतल्यास फायदेशीर ठरतं. तर लसूण घास लागवडीसाठी मध्यम पोयटायुक्त तसेच काळी कसदार आणि उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. आम्लयुक्त जमिनीमध्ये बियाण्याची उगवण क्षमता कमी होऊन प्रति हेक्टरी रोपांची संख्या कमी होते, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते. हे पीक 3 वर्षापर्यंत शेतामध्ये राहते, त्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. लागवडीसाठी 3 मीटर रुंदीचे वाफे तयार करावे. वरंबे थोडे रुंद आणि जाड करावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफ्याची रुंदी ठेवावी किंवा 3 बाय 4 मीटर अंतराचे वाफे तयार करून घ्यावेत. जास्त पावसाच्या भागामध्ये आणि काळ्या जमिनीत वरंबे प्रमाणापेक्षा जास्त उंच ठेवू नये. पावसाळ्यामध्ये वाफ्यात पाणी साचून मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आणि या मर रोगामुळे पीक विरळ होत जाते. जमीन, हवामान आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार वार्षिक अथवा बहुवार्षिक सुधारित जातींची निवड करावी. आनंद 2, आनंद 3 आणि आनंद 8 या वार्षिक जाती आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील चारा पिके संशोधन प्रकल्पाने RL88 ही सुधारित बहुवार्षिक जात विकसित केलेली आहे. लसूण घासाचे भेसळविरहित न फुटलेले टपोरे आणि शुद्ध बियाणे पेरणीसाठी वापरावे. आजकाल लसूण घासाच्या बियाणामध्ये आमरवेल आणि इतर बियाणांची भेसळ आढळते. असे असल्यास बियाणे पेरणीपूर्वी चाळून घ्यावे. घासाच्या बियापेक्षा लहान असलेले आमरवेलाचे बियाणे आणि इतर तणांचे बी वेगळे करता येते. आता यासाठी बीज प्रक्रियासुद्धा फार महत्त्वाची असते, त्यामुळे पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 30 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. सर्वसाधारण 1 हेक्टर क्षेत्रावर घासाची पेरणी करायची असल्यास 4 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम गूळ मिसळावा. हे मिश्रण उकळून थंड करावे. त्यात 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक मिसळावे. हे द्रावण बारीक चाळलेल्या मातीत चांगले मिसळून घ्यावे. नंतर 25 किलो बियाण्यास हळुवारपणे चोळावे. थोडा वेळ सावलीत वाळून नंतर पेरणी करावी. आता याची लागवड करायची असेल तर लसूण घासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये केल्यास जास्त फायदा होतो. पेरणीसाठी हेक्टरी 25 किलो बियाणे लागते. पेरणी करताना 2 ओळीमधील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे, त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. काही शेतकरी लसूण घासाची पेरणी बी फोकून करतात, त्यामुळे बियाणे जास्त लागते. उगवण एकसारखे होत नाही आणि पुढे आंतरमशागत करता येत नाही. तणांचासुद्धा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास तणासकट घासाचे रोप मुळासकट उपटले जातात, शेतात नांगे पडतात. खताचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर पिकाची चांगली वाढ व्हावी यासाठी हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेवटचे कुळवणी अगोदर शेतात सारख्या प्रमाणात पसरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. बहुवार्षिक लसूण घासापासून भरपूर चारा उत्पादनासाठी तसेच 4 कापण्यानंतर खुरपणी करून हेक्टरी 15 किलो नत्र, 50 किलो स्फुरद किंवा 100 किलो DAP द्यावे. पाणी व्यवस्थापन जर बघितलं तर जमिनीचा मगदूर आणि त्या हंगामानुसार वेळेवर पुरेसं पाणी देणं महत्त्वाचं असतं. हिवाळ्यामध्ये 10 ते 12 दिवसांनी, उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी आणि पावसाळ्यामध्ये गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास घासाची रोपे मरण्याची शक्यता असते. आंतरमशागत बघितलं तर हे बहुवार्षिक असलेल्या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे लसूण घासाच्या प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी. 3 कापण्यानंतर कोळपणी करावी, त्यामुळे माती भुसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते. पिकाच्या मुळाजवळील खोडाच्या भागात मातीची भर लागते आणि पीक जोमदार वाढते. कापणी लसूण घासाची करायची असेल तर पहिली कापणी पेरणीनंतर 45 दिवसानंतर करावी. जमिनीपासून 5 सेंटीमीटर उंचीवरून धारदार विळ्याने करावी आणि पुढील कापण्या आहेत त्या 21 ते 25 दिवसाच्या अंतराने कराव्यात. उत्पादन जर बघितलं लसूण घासाचं तर 100 ते 120 टन हिरव्या चाऱ्याचे म्हणजे 10 ते 12 कापण्या उत्पादन हे वर्षभरामध्ये मिळते आणि बियाण्याचे जर उत्पादन बघितले तर ते 4 ते 5 क्विंटलपर्यंत मिळते.
हिरवा चारा आणि बीजोत्पादन जर बघितलं तर लसूण घासाची पेरणी ही 30 सेंटीमीटर अंतरावर ओळीत करावी. पेरणीनंतर 1.5 वर्ष हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घ्यावे. 1.5 वर्षानंतर मार्च महिन्यात दुसऱ्या पंधरवाड्यापासून ते मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लसूण घासाचे पहिल्या वेळी बीजोत्पादन घ्यावे आणि पहिल्या बीजोत्पादनानंतर पुढील वर्षीच्या मार्च महिन्यात दुसऱ्या पंधरवाड्यात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेऊन दुसऱ्यांदा बीजोत्पादन घ्यावे. लसूण घासातील पोषण मूल्य जर आपण बघितलं तर प्रथिने 19 ते 22%, स्निग्ध पदार्थ 2.3%, खनिजे 10.99%, काष्टमय तंतू 30.13%, पिष्टमय पदार्थ 36%, कर्बोदकांचं प्रमाण 62% आणि चाऱ्यामध्ये अ आणि ड जीवनसत्व असते. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की बहुवार्षिक पौष्टिक द्विदल चारा पीक लसूण घास किती महत्त्वाचा आहे आणि जर या चारा पिकाची लागवड केली किंवा पेरणी केली तर शेतकरी बंधूंना त्याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.